प्रीती एक साधी मुलगी होती. तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नाही, पण तिच्या घरात प्रेम आणि एकमेकांची साथ होती. तिच्या आई वडिलांचा संघर्ष एकच होता, त्यांच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं. तिचे वडील लहानशा दुकानात काम करत होते आणि आई घरकाम करत होती. प्रीतीला लहानपणापासूनच एकच गोष्ट आवडायची, शिक्षण घेऊन मोठं व्हायचं आणि त्यातून इतरांच्या आयुष्यात बदल घडवायचं. तिचं जीवन फार साधं होतं, पण तिच्या मनात एक स्वप्न होतं की एक दिवस ती आपलं कुटुंब आनंदी करून दाखवेल. शाळेत प्रीती फार हुशार होती, पण तिच्या कुटुंबाच्या ताणतणावामुळे कधी-कधी शाळेतील तिचा मनोबल कमी होतो. शाळेतील एका शिक्षकाने प्रीतीला शाळेतील मुलांसाठी स्पर्धेचं आयोजन केलं आणि तिला तिथे भाग घेण्याचा संकल्प दिला. त्या स्पर्धेची तयारी करताना प्रीतीने आपल्या कुटुंबाची परिस्थिती आणि तिच्या आई वडिलांची कशी कसरत होते हे समजून घेतलं. स्पर्धेच्या तयारीत प्रीतीने त्यावर खूप मेहनत घेतली, पण त्याच्या घरची परिस्थिती तीव्र होती. आई वडिलांनी तिच्या शाळेतील शुल्कासाठी पैसे न देऊ शकले, त्यामुळे तिला तिच्या शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला. त्यावेळी तिच्या शाळेतील एका शिक्षकाने तिला मदतीचा हात दिला आणि शिष्यवृत्ती दिली. प्रीतीने त्या शिष्यवृत्तीसाठी ठरवले की ती आपल्या कुटुंबाची परिस्थिती आणि त्याच्या जीवनाचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी करेल. प्रत्येकाच्या मदतीने तिने शाळेत एक महत्त्वाची स्पर्धा जिंकली. तिच्या जीवनात एक नवा विश्वास आणि उत्साह निर्माण झाला. तिला समजलं की शिक्षण आणि कष्ट एकत्र येऊन तुमचं आयुष्य बदलवू शकतात. हेच त्यावेळी तिच्या मनात घर केलं. प्रीतीने महाविद्यालयात प्रवेश घेतला, पण ती अजूनही तिच्या कुटुंबाच्या संकटाच्या विरुद्ध लढत होती. तिच्या वडिलांना आरोग्याच्या समस्यांमुळे काम करण्यास अडचणी येत होत्या. प्रीतीने त्यांना एक संधी दिली की ती शाळेत शिकून मोठं होईल आणि त्यांचं जीवन बदलवेल. तिच्या कष्टाच्या पावलांवर तिने शाळेतील अभ्यास आणि कुटुंबाच्या कामासाठी वेळ देणं सुरू ठेवले. एक दिवस तिने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प जिंकला आणि त्यासाठी त्याला कंपनीतील नोकरीची संधी मिळाली. आता तिचं जीवन थोडं वेगळं होतं, पण तिच्या मनात एक विचार घर करून होता, सर्वांना शिक्षणाची संधी मिळवावी लागेल. प्रीतीने आपला अनुभव सांगणारी कार्यशाळा सुरू केली, ज्यात तिने गावातील मुलांना आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या महत्त्वाचं मार्गदर्शन दिलं. तिच्या कष्टामुळे गावात मुलांची शिकण्याची आवड जागृत झाली. प्रीतीच्या आयुष्यात एक नवा टर्न आला. ती शिक्षिका झाली आणि आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी काम करू लागली. तिच्या शाळेतील मुलांना आणि गावातील मुलांना मदत करत करत तिने शाळेतील सर्व मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले. एक दिवस तिला समजलं की जेव्हा तुम्ही कष्ट करतो, तेव्हा आपल्या आसपासच्या जगातही सकारात्मकता आणता. तिने तिच्या कुटुंबाला मदत केली. तिच्या गावात मुलांना शिक्षणाची संधी दिली आणि एक महत्त्वाची गोष्ट शिकवली, प्रयत्न आणि शिक्षण कधीही थांबू नका. प्रीतीची कथा गावभर पसरली होती. तिच्या कष्टामुळे आणि त्या कथेने इतरांना शिकवलं की जीवनाच्या प्रत्येक वळणावर कधीही हार मानू नका. प्रीतीने एका रांगोळीच्या सारखी तिच्या कुटुंबासाठी आणि गावासाठी रंग भरले. तिच्या आयुष्यात आलेली किमती असलेली कधीही विसरली नाही आणि तिच्या शिकवणीने संपूर्ण गावात एक नवा विचार रुंदावला. तिच्या कथेचा एक संदेश, ज्याचं जीवन रांगोळीसारखं वेगवेगळ्या रंगात असतं, तोच जीवनात यश प्राप्त करतो. प्रीतीने आपली आयुष्याची रांगोळी अशी बनवली की ते इतरांच्या आयुष्यातही नवा रंग दाखवू शकतील. ती एक प्रेरणा बनली आहे आणि तिच्या संघर्षाच्या वळणावर तिने सिद्ध केलं की शिक्षण, मेहनत आणि सकारात्मकता यांच्या मिश्रणामुळे तुमचं जीवन बदलता येईल. संदेश: जेव्हा आपल्याला वाटेवर संघर्ष दिसतो, तेव्हा त्याच्या माध्यमातून काहीतरी सुंदर आणि प्रेरणादायक तयार करा.